नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण उन्हाळा स्पेशल फालुदा सरबत बनवणार आहोत। मनाला प्रसन्न करणारा, शरीराला थंडावा देणारा घरच्या घरी फालुदा सरबत बनवूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन जे आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। फालुदा बनवण्यासाठी आपण इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। तर हे दूध मी अगोदरच तापवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता याच्यावरती साय देखील आलेली आहे। तुम्ही जर तापवून घेतलं नसेल तर हे दूध तुम्ही तापवून घ्या। तर आता याच्यामधून आपण 2 ते 2.5 चमचे दूध काढून घेऊया। हे दूध पूर्णपणे आता थंड झालेलं आहे। तर बघा इथे मी 2 ते 2.5 चमचे दूध साईडला काढून घेतलेलं आहे एक बाउलमध्ये। आता हे दूध आपल्याला पुन्हा तापायला ठेवायचं आहे। तर मी गॅसवरती पातेलं ठेवून घेतलेलं आहे। गॅस इथे मी मिडियम ठेवलेला आहे। आता हे फक्त मला गरम करून घ्यायचं आहे। बाउलमध्ये आपण दूध काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून कस्टर्ड पावडर टाकून घ्यायची। तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसली तर तुम्ही याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकले 1 चमचा तरी देखील चालेल। आता ही पावडर आपण दुधामध्ये व्यवस्थित अशी चमचाने मिसळून घेऊया। याच्या गुठळ्या न होता आपण याला एकसारखं मिसळून घेऊया। तर बघा या पद्धतीने इथे पावडर आपण दुधामध्ये मिसळून घेतलेली आहे। गॅसवरती आपण दूध ठेवलं होतं तापण्यासाठी, ते दूध देखील गरम झालेलं आहे, कारण की हे दूध मी अगोदरच तापवून घेतलेलं आहे। तुम्ही जर कच्चं ठेवलं असलं तर 3 ते 4 मिनिटांसाठी हे दूध छानपैकी उकळवून घ्या। आता याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर जे मिळवून घेतलेले दूध ठेवलं होतं ते 2-2 चमचे टाकून मिक्स करून घेऊया। एकदम सोबत न घालता थोडं थोडं याच्यामध्ये आपल्याला 2-2 चमचे टाकून दूध व्यवस्थित असं चमच्याने ढवळून घ्यायचे, म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाही। तर आता सर्व जे आहे ती कस्टर्ड पावडर आपण दुधामध्ये टाकून घेतलेली आहे। पुन्हा हे व्यवस्थित असं एकत्र करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी छोटी वाटी भरून साखर टाकून घेणार आहे। तर छोटी वाटी भरून साखर किंवा मग चमच्याने आपण 6 चमचे इथे साखर घेतलेली आहे। साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। साखर टाकून घेतल्यानंतर आपण हे व्यवस्थित असं ढवळून घेतलेलं आहे। साखर विरघळली की आपण गॅस बंद करूया। इकडे मोठ्या भांड्यामध्ये आपण आता हे दूध काढून घेऊया थंड होण्यासाठी। तर बघा इथे मी एक बाउलमध्ये दूध काढून घेतलेलं आहे। तुम्ही हे काढून घेतल्यानंतर फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता किंवा मग हे असंच थंड करून घेऊ शकता। तोपर्यंत आपण आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे आपण इथे पाणी गरम करून घेतले। याच्यामध्ये एक छोटी वाटी भरून आपण शेवया घेतलेल्या आहेत कच्च्या। तर या शेवया मी घरच्याच घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे पॅकेटमधल्या असल्या त्या टाकल्या तरी देखील चालेल। या शेवया आपल्याला गरम पाण्यामध्ये 2 मिनिटं फक्त शिजवून घ्यायचे आहे। शेवया शिजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ नाही लागत। 2 मिनिटं झालेत, मी गॅस बंद केलेला आहे। एक चाळणीवरती आपण शेवया काढून घेतलेल्या आहेत। चाळणीवरती काढल्यानंतर आपल्याला याच्यावरती लगेच थंड पाणी टाकून घ्यायचे, म्हणजे शेवया शिजण्याची जी प्रोसेस आहे ती लगेच थांबते आणि शेवया एकदम मोकळ्या सुटसुटीत अशा होतात। तर बघा इथे चाळणीवरती आपण शेवया काढून घेतलेल्या आहेत। इकडे दूध देखील आपलं थंड झालेलं आहे आणि मस्त दाटसर झालेलं आहे। तुम्ही बघू शकता, मी फ्रीजमध्ये न ठेवता असंच वरती ठेवलं होतं। तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। आता याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेल्या शेवया टाकून घेऊया। शेवया टाकून आपल्याला हे व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचे। बघा ह्या पद्धतीने फालुदा सरबत बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळही लागत नाही आणि मस्त तुम्ही जर असा फ्रीजमध्ये जर बनवून ठेवला तर दुपारच्या वेळेमध्ये मुलांना देऊ शकता किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांना सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने फालुदा सरबत बनवू शकता। बनवायला खूप सोपं आहे। शेवया टाकून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये काही सुकामेवा टाकून घेतलेला आहे। बिलकुल ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकला तरी देखील चालेल। आता याच्यामध्ये आपण रोज सिरप टाकून घेणार आहोत 3 चमचे। 3 चमचे याच्यामध्ये मी रोज सिरप टाकून घेतलेला आहे। व्यवस्थित असं आता हे ढवळून घेऊया आणि रोज सिरप टाकल्यानंतर तुम्ही कलर बघू शकता, मस्त कलर लगेच चेंज झालेला आहे, गुलाबी कलर आलेला आहे। आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया 3 चमचे सब्जा। तर इथे सब्जा भिजत ठेवला होता मी आणि उन्हाळ्यामध्ये सब्जाने खूप छान असा शरीराला थंडावा भेटतो, भूक देखील कमी लागते। आपल्याला उष्णता जर असली तर हा सब्जा अवश्य उन्हाळ्यामध्ये खाल्ला गेला पाहिजे। तर टाकून घेतलेला सर्व जिन्नस आपण इथे एकत्र करून घेतलेला आहे। मस्त दाटसर असा फालुदा इथे दिसायला सुरुवात झालेली आहे आणि कलर देखील खूप छान आलेला आहे। तर बघू शकता आपण एकत्र करून घेतलेला आहे। आता तुम्ही हे असंच फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा याच्यामध्ये बर्फ टाकून घेऊ शकता। तर याच्यामध्ये मी बर्फाचा तुकडा टाकून घेणार आहे। तर बघा या पद्धतीने इथे मी छोटा तुकडा बर्फाचा टाकून घेतलेला आहे। व्यवस्थित असे ढवळून घेतले किंवा तुम्ही अर्ध्या तासासाठी हा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। मस्त दाटसर असा तयार होईल आणि थंड थंड प्यायला खूप भन्नाट लागतो। तर बघा अशा पद्धतीने आपला इथे फालुदा सरबत तयार झालेला आहे। या पद्धतीने फालुदा सरबत नक्की बनवून बघा, खूप सोपं आहे बनवायला आणि मनाला प्रसन्न करणारा, शरीराला थंडावा देणारा फालुदा सरबत आपला इथे झटपट असा तयार झालेला आहे। या पद्धतीने फालुदा नक्की बनवून बघा। थंड झाल्यानंतर आपण ग्लासमध्ये इथे फालुदा काढून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त दाटसर झालेला आहे, कलर देखील खूप छान आलेला आहे। आपण याच्यामध्ये रोज सिरप टाकून घेतलेला आहे।
ग्लासमध्ये काढून घेतल्यानंतर साईडने आपण आता याच्यावरती रोज सिरप सोडूया, म्हणजे दिसायला देखील छान दिसेल. तर बघा अशा पद्धतीने आपला इथे रोज सिरप टाकून झालेला आहे. कडाने सोडून घ्यायचं आहे आपल्याला, थोडासा सोडायचा, जास्त सोडायची आवश्यकता नाही. अशा पद्धतीने आपण याच्यावरती रोज सिरप सोडून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त सुंदर असा फालुदा सरबत आपला तयार झालेला आहे. अशा पद्धतीने उन्हाळा स्पेशल फालुदा सरबत नक्की बनवून बघा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.